व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, असं म्हणतात की राजकारणी हे कोडगे असतात. राजकारण्यांची कातडी ही गेंड्याची कातडी असते. यांना कितीही शिव्या घाला, यांच्या विरोधात कितीही बोला किंवा यांना कितीही दूषणं द्या, आरोप करा, यांना काही फरक पडत नाही. हे मस्त पैकी त्यांचं आयुष्य मस्त जगत असतात आणि वारे माप पैसा कमवत असतात. साधं उदाहरण बघा मित्रांनो, एक नगरसेवक जो तुटक्या फुटक्या स्कूटीवरून अगोदर हिंडायचा, स्वतःला समाजसेवक म्हणून घ्यायचा, लोकांच्या मदतीला धावून जाण्याचं नाटक वगैरे करायचा. हे नाटकच असतं. मी किती काम करतोय लोकांसाठी हे दाखवण्याचा तो एक प्रयत्न असतो. अचानक लॉटरी लागते आणि तो नगरसेवक बनतो. नगरसेवक झाल्याच्या 1 वर्षाच्या आतच त्याच्याकडे 4 चाकी येते. आमदार झाला तर मग लाखो रुपयांची चांगली महागडी 40-50 लाखाची गाडी येते. खासदार झाला तर कोट्यवधींची गाडी येते. आणि हे अगदी एका वर्षाच्या फरकानं होत असतं बरं का. म्हणजे असं काही नाहीये की बाबा पूर्ण 5 वर्ष टर्म पूर्ण केली, त्यातून कमवले पैसे आणि मग गाडी घेतली, असं नाही. वर्षभराच्या आतच सगळं चेंज झालेलं असतं. पेट्रोल पंप, गॅस एजन्सीज, हॉटेल्स, काय 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 व्यवसाय हे लोक लगेच धनाधन उभे करतात. आता आपल्या वांगीताई नाही का, 10 एकरांमध्ये 100 कोटी रुपयांचं वांग्याचं पीक घेतलं यांनी. आश्चर्य वाटतं की नाही? कधी कधी असं वाटतं की वांगीताई हा फॉर्म्युला महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना द्या ना हो. जर 10 एकरामध्ये 100 कोटी रुपयांचं उत्पन्न होऊ शकतं, तर आपले बिचारे जे गरीब आहेत, ज्यांच्याकडे 1 एकर आहे, ते किमान 1 कोटी रुपयाचं तरी उत्पन्न घेतीलच ना. मग हा जो फॉर्म्युला आहे तुमचा तो द्या. कधी कधी शंका अशी येते की या 10 एकरांमध्ये यांनी वांगी लावलेली नसावीत, तर यांनी बिटकॉइन लावलेले असावेत, क्रिप्टो करन्सी. कारण मध्यंतरी क्रिप्टो करन्सीच्या एका प्रकरणामध्ये यांचं नाव चांगलंच गाजलेलं होतं. पुढे हे प्रकरण थंड बस्त्यामध्ये गेलं. ना त्याची चौकशी झाली, ना काही शहानिशा, किंवा ते चर्चेला सुद्धा आलं नाही. नंतर प्रकरण दडपून टाकण्यात आलेलं आहे. आता अर्थात सत्ता यांच्याकडे होती, पैसा आहे, तर ते दाबणं काही यांच्यासाठी फार अवघड नाहीये हो. तेलगी प्रकरण दाबण्यात आलेलं आहे, तर मग ही काय चीज आहे. दाऊद सोबतचे गँगस्टर विमानामध्ये घेऊन यांचे बाबा हिंडायचे, ते प्रकरण दाबण्यात आलेले आहेत. मग हे कायच त्याच्या पुढे काहीच नाही. पण हे जे कोडगे नेते आहेत, या कोडग्यांच्या मांदियाळीमध्ये वांगीताई आहेत बरं का. आता नेमका वांगीताईंनी काय कोडगेपणा केलेला आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहोत. खरं तर वांगीताई ह्या अत्यंत मानभावीपणे वागत आलेल्या आहेत. त्या आधीही मानभावीपणेच वागत होत्या, आजही मानभावीपणेच वागत आहेत आणि पुढेही त्या अशाच वागणार आहेत. दुसरी यांच्याकडून आपण अपेक्षाच काही करू शकत नाही मित्रांनो. आता साधी गोष्ट घ्या ना. एकीकडे रोहित पवार असं बोलले की सुनेत्रा काकींनी आम्हाला बोलवलं जरी नाही, किंबहुना मला बोलवलं जरी नाही त्यांच्या प्रचारासाठी, तरी देखील मी काकींच्या प्रचाराला जाणार म्हणजे जाणारच. कारण दादांच्या स्मृती आहेत, दादांच्या आठवणी आहेत. बारामतीकरांचं दादांवर प्रचंड प्रेम आहे. बारामतीकर दादांचं जे कार्य आहे ते अजून विसरलेले नाहीयेत आणि त्यामुळे दादांवर असलेल्या प्रेमापोटी बारामतीकर सुनेत्रा काकींना भरभरून मतदान करणार आहेत आणि काकी विक्रमी मतांनी विजयी होणार आहेत, असं एक विधान रोहित पवार यांनी दिलेलं आहे. आता अर्थात याच्या मागे सुनेत्रा काकींबद्दल त्यांचं किती प्रेम आहे नाही हा भाग अलहिदा, पण शरद पवारांचाच हा नातू आहे हे विसरता कामा नये. म्हणजे काय, शरद पवार जे बोलतात नेमकं त्याच्या अगदी विरुद्ध वागतात. त्याचप्रमाणे रोहित पवार यांनी जे विधान केलेलं आहे त्याची विश्वासार्हता कमी आहे. पण किमान रोहित पवार यांनी बोलून तरी दाखवलं. सुप्रिया सुळे याच्या अगदी उलट वागलेल्या आहेत.
सुप्रिया सुळे यांचं म्हणणं असं आहे की मी प्रचाराला जाणार नाही. या त्याच सुप्रिया सुळे आहेत बरं का, ज्या ट्रिपल तलाकचं समर्थन करतात. मात्र विदर्भातलं ते जे प्रकरण आहे परतवाड्याचं आणि नाशिक मधलं TCS प्रकरण जे आहे ना, त्याच्यावर ब्र सुद्धा काढत नाहीत, चकार शब्दही बोलत नाहीत. पण ट्रिपल तलाकचं समर्थन करायला त्या अजिबातच मागे पुढे बघत नाहीत. जिहाद यांचं समर्थन करायला त्या अजिबातच मागे पुढे बघत नाहीत. आता एक छोटीशी क्लिप आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत वांगीताईची. ती क्लिप तुम्ही नक्की बघून घ्या मित्रांनो. पण त्याच्या अगोदर आत्ताच तुम्ही जे फोटोज आणि व्हिडिओज बघितले ते आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण ज्या सेवा, कर्कग्रस्त रुग्ण, त्यांचे नातेवाईक, आपले शेतकरी बांधव, हिंदू माता बंधू भगिनी आणि विद्यार्थी यांना ज्या सेवा आपण देत आहोत त्याची एक छोटीशी झलक तुम्हाला दाखवली. मित्रांनो, आपलं हे सेवा कार्य प्रभू श्री रामाच्या नावानं सुरू आहे आणि अखंडपणे सुरू आहे. हे अखंडपणे असंच सुरू राहावं यासाठी आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे मित्रांनो. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर या सत्कर्मामध्ये आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट ID व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून आपल्याला डिजिटल रिसिप्ट त्याची पोहोचवता येईल. पुढे या मित्रांनो, 1-1 रुपया खूप लाख मोलाचा असतो काही जणांसाठी. तर वांगीताई यांच्या काही वेगवेगळ्या भाषणाच्या क्लिप्स आहेत ज्या आम्ही कोलॅबरेट केलेल्या आहेत, त्या आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. म्हणजे यातून तुम्हाला निश्चितपणे कळेल की वांगीताई या कशा दुटतोंडी, दुटप्पी, मानभावी आणि जिहाद यांना पाठीशी घालणाऱ्या आहेत. मुळामध्ये यांना हिंदू धर्माचा तिरस्कार आहे, यांना ॲलर्जी आहे हिंदूंची. कशी, ती या क्लिप्स बघितल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येईल. लव्ह जिहाद, तर लव्ह जिहादचा अर्थ मला माहिती नाही. जर आपण मला समजून सांगितला तर मी मगच अभ्यासपूर्वक त्याच्यावर भाष्य करू शकेन. लव्हचा अर्थ मला कळतो आणि जिहादचा अर्थ मला कळतो. लव्ह जिहाद काय मला माहिती. लग्नाबद्दल काय म्हणतात? जातीत लग्न करा. तुम्ही कोण ठरवणार हो? माझ्या मुलीचं लग्न माझी मुलगी ठरवेल. माझी मुलगी काय खाईल, कुणाशी लग्न करेल, काय कसं जगेल. मुझे मेरे बुरखे का बहुत अभिमान है. माशाल्लाह रमजान आ गया. अरे आपको लगता है आप लोग रमजान करते हैं, आपसे ज्यादा रमजान हम लोग करते हैं. सुप्रिया सुळेंनी मटण खाऊन महादेवाच्या मंदिरात दर्शन घेतलं. काल संकष्टी होती वाटतं, काल संकष्टी होती वाटतं. म्हणजे जाऊ दे आता, देव पावते. आपण काय चुकीचं काम करत नाही, कशाला आपण. देवाचं प्रेम आहे आपल्यावर. अंबिकात गेले आणि लय गोड मटण खायला घातलं बाबा, कधी आयुष्यात विसरणार नाही. जय श्रीराम कधी म्हणत नाही, जय श्रीराम कधी म्हणत नाही. माझ्या सासूबाई ख्रिश्चन असल्यामुळे त्यांचे सगळे सण आमच्याकडे साजरे केले जातात. वांगीताईंना लव्ह काय आहे हे माहित आहे, जिहाद काय आहे हे पण माहित आहे, पण लव्ह जिहाद काय आहे हे वांगीताईंना अजिबातच माहित नाही. आहे की नाही कमाल? किती दुटप्पीपणा. म्हणजेच काय, तर साफ बगल देऊन टाकायची या प्रकरणाला. का तर आपला हा विशिष्ट समुदाय जो आहे, जो आपल्याला मतदान करेल असं यांना वाटतं, तो नाराज होईल. पण हे या लोकांच्या लक्षात का येत नाही की त्या विशिष्ट समुदायाकडे आता पर्याय उपलब्ध झालेले आहेत. त्याचीच परिणिती म्हणून वांगीताईंच्या पक्षापेक्षाही जास्त नगरसेवक त्या विशिष्ट समुदायाने MIM ला दिलेले आहेत. तरी देखील हे अजूनही त्यांचं लांगुल चालन करत सुटलेले आहे. आता रोहित पवार जे बोलले की मी न बोलवता सुद्धा काकींच्या प्रचाराला जाणार आहे, त्याच्या अगदी विरोधात सुप्रिया सुळे बोलल्या. जेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला की सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी तुम्ही बारामतीला जाणार का, तेव्हा वांगीताई असं बोलल्या की बघा कसं असतं ना, बारामती हे माझं घर आहे आणि स्वतःच्याच घरी जाण्यासाठी आमंत्रण कशाला पाहिजे, नाही का. म्हणजे ते असं लाडी गोडीमध्ये येऊन आणि बघा ना, म्हणजे मी कसं, म्हणजे नाही का, ते असं हे असा काहीतरी आविर्भाव आणून त्या बोलू लागल्या आणि बोलता बोलता अचानकच पलटी मारून गेल्या. म्हटल्या की कसं असतं ना की सुनेत्रा वहिनींनी जर मला निमंत्रण दिलं तर मग मी नक्कीच जाईन.
पण निमंत्रणच नाही दिलं तर मग मी कशी जाणार ना त्यांच्या प्रचाराला, असा प्रतिप्रश्न पत्रकारालाच केला. आहे की नाही दुटप्पीपणा? एकदा म्हणायचं की बारामती माझं घर आहे आणि त्यासाठी आमंत्रण कशाला पाहिजे. अहो मग वहिनींकडून निमंत्रण याची वाट का बघताय? रोहित पवारांनी जसं डिक्लेअर केलं तसं तुम्ही करायचं. नका ना जाऊ प्रचाराला, तिथे काही गरज नाहीये तुमची, खरंच गरज नाहीये. आणि आमचं तर वहिनींना म्हणणं आहे, वहिनी अजिबात आमंत्रण काही देत बसू नका, काही गरज नाहीये. दादांच्या पुण्याईवर दणदणीत विजय होणार आहे, ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे. मित्रांनो, विचार करा तुम्ही की या त्याच सुप्रिया सुळे आहेत ज्यांच्या प्रचारासाठी दादांनी जंग पछाडलेलं होतं. एका गावामध्ये जाऊन गावकऱ्यांना ताकीद सुद्धा दिलेली होती की सुप्रिया जर निवडून आली नाही तर तुमच्या गावचं पाणी तोडेन. ती ऑडिओ क्लिप किती व्हायरल झाली होती तेव्हा प्रचाराच्या दरम्यान, निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये. काय काय ताशेरे ओढले गेले होते अजितदादा पवार यांच्यावर. पण वांगीताई जिंकून याव्या यासाठी दादांनी साम दाम दंडभेद सगळं काही वापरलेलं आहे. पण या कृतज्ञ वांगीताई बघा कशा वागायला लागल्या आहेत. या त्याच वांगीताई आहेत ज्या आजपर्यंत दादाच्या मागे लपून असायच्या, दादा 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 करत होत्या. जोपर्यंत हे एकत्र होते, दादा वेगळे झाल्यानंतर टीकास्त्र सुरू करून टाकलं. ज्या दादाचं बोट धरून हे राजकारण शिकलेले आहेत त्यांच्याच पत्नीच्या विरोधामध्ये हे बोलायला लागलेले आहेत. अहो तुमच्या घरातली सून आहे ती, जा की प्रचाराला, काय प्रॉब्लेम आहे? बरं नका ना जाऊ प्रचाराला, किंवा असा अपप्रचार तरी करू नका की निमंत्रण नाही तर मी जाणार नाही म्हणून. मग आमचं म्हणणं असं आहे की निमंत्रण द्यायचंच नाही. वांगीताईंना जर कोणाला बोलवायचं असेल ना आपल्याकडे तर निमंत्रण देण्याची गरज नाही. सरळ सरळ मटण पार्टी ठेवून द्यायची आषाढी एकादशीने तर संकष्टीला. बघा कशा तुडू धावत धावत येतात वांगीताई मटण खायला. बाई किती गोड मटण लागलं ग, आणि आपल्या देवाला चालतं, मग आपण कशालाच हे करायचं नाही का? आणि आपण काय कोणाच्या पैशाने खातो का? आपण आपल्या बापाच्या पैशाने खातो. वरतून असंही म्हणायचं. तर वांगीताईंना जर कोणाला बोलवायचं असेल तर आषाढी एकादशी संकष्टी असा एखादा चांगला दिवस बघून मटण पार्टी ठेवा. निमंत्रण नसलं तरीही वांगीताई दुडू धावत येतीलच. बघून घ्या दुटप्पीपणा कसा असतो ते, कोडगेपणा कसा असतो ते. सुरुवातीलाच आम्ही जे बोललो होतो की राजकारण्यांमध्ये एक विशिष्ट क्वालिटी असते, ती म्हणजे बेशरमपणा, निर्लज्जपणा, कोडगेपणा. आणि असे खूप अवगुण ठासून ज्या व्यक्तीमध्ये भरलेले असतात ना, कदाचित तीच व्यक्ती या अशा पद्धतीची राजकारणी बनते. आता अर्थात सगळेच राजकारणी काही असे नसतात, यामध्ये काही आदर्श देखील आहेत. मनोहर पर्रीकर, त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी, आता हे आपल्यात नाही येत आज, पण गर्वाने यांच्याबद्दल आपण बोलू शकतो. काही असेही नेते आहेत जे अजूनही हयात आहेत, मात्र काय त्यांची नावं घेतली ना तर काही जणांना लगेच मिरच्या झोंबायला लागतील आणि म्हणतील बघा बघा तू एका अमुक पक्षाचीच बाजू घेतोयस, तू एका तमुक पक्षाचीच बाजू घेतोय. असं काही नाहीये. बघा काँग्रेसमध्ये सुद्धा काही चांगले नेते होते आहेत, राष्ट्रवादी श्रप गटामध्ये सुद्धा चांगले नेते होते आहेत, भाजपमध्ये सुद्धा होते आहेत, सेनेमध्ये सुद्धा होते आहेत. सगळ्याच पक्षांमध्ये चांगले वाईट सगळेच आहे. उडदा माझी काळे गोरे ही म्हण आहे आपल्याकडे, त्यातला हा प्रकार आहे मित्रांनो. पण दुर्दैवानं काय झालेलं आहे की आपल्याकडे चांगल्यांची संख्या कमी आणि निर्ढावलेल्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे सगळे एकाच माळेचे मणी आहेत की काय असा एक विचार मनामध्ये येऊन जातो, स्पर्शून जातो मनाला. हरकत नाही मित्रांनो, मात्र कुठेतरी हे आता थांबलं पाहिजे घाणेरडं राजकारण. आणि विकासाच्या दृष्टिकोनातून या सगळ्या नेत्यांनी विचार करायला पाहिजे. खास करून 10 एकरात 100 करोड रुपयांचं उत्पन्न घेणारे जे धनिक राजकारणी आहेत किंवा असे जे शेतकरी राजकारणी आहेत वांगीताईंसारखे,
यांनी तरी किमान लव जिहाद वगैरे यातून थोडंसं बाहेर पडावं, लव मधून बाहेर पडावं, जिहाद मधून बाहेर पडावं, विकासाचं काहीतरी बोला रे. नुसतंच 3 तलाक पाहिजे, ट्रिपल तलाक चांगलंय असं बोलून नाही जमणार. आता असं बोलून नाही जमणार. महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून हे इंडिया आघाडीवाले, हे शपगटवाले, काँग्रेसवाले सगळे उघडे नागडे झालेले जनतेसमोर. बरं झालं मोदींनी हे बिल आणलं होतं. यांची खरी लायकी, खरा चेहरा तरी कळलाय जगाला. आता बघा 29ला याचे दुष्परिणाम यांनाच भोगावे लागणार आहेत मित्रांनो. या सगळ्या प्रकारावर, या घटनेवर, वांगीताईंवर तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला कमेंटमध्ये निश्चित कळवा. वहिनींनी वांगीताईंना निमंत्रण द्यावं की न द्यावं यावर तुमचं काय मत आहे ते सांगा. आणि समजा निमंत्रण दिलं जरी तरी वांगीताई जातील का, किंवा निमंत्रण न देता जर नुसती मटण पार्टी ठेवली तर वांगीताई नक्की जातील का, यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये आम्हाला निश्चित कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमची वाट बघतोय. मित्रांनो, जाता जाता छोटीशी विनंती आहे. सुरुवातीला तुम्ही जे फोटोज आणि व्हिडिओज बघितले ते आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण आपल्या हिंदू माता बंधू भगिनी, शेतकरी, कर्कग्रस्त रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि विद्यार्थी यांना ज्या सेवा देत आहोत, त्यांच्या अडचणी दूर करण्याचा जो आटोकाट प्रयत्न करत आहोत, त्याची एक छोटीशी झलक होती मित्रांनो. त्यांच्यापर्यंत सामान पोहोचवणे, वस्तू पोहोचवणे, औषधं पुरवणे, जेवणाची सोय करणे, बस हेच सेवा कार्य अखंडपणे आपल्याला सुरूच ठेवायचं आहे, ज्यासाठी आपली खूप गरज आहे सहकार्याची. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार या सत्कर्मामध्ये जे योगदान देता येईल निश्चित द्या मित्रांनो. एक रुपया अनेकांसाठी लाख मोलाची मदत ठरत असतो. तेव्हा कृपया या आवाहनाला नक्कीच सकारात्मक प्रतिसाद द्या. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.